सर्वसामान्य ठाणेकरांवर लादलेल्या मालमत्ता करातल्या वाढीवरून भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांमध्ये आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीमध्ये मालमत्ता करवाढीवर सभागृहात चर्चा करण्याचं निश्चित झालं होतं, पण शिवसेनेनं चर्चा करू न देताच करवाढीला मंजुरी दिली असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला। या करवाढीला आपला विरोध असल्याचं भाजपच्या नगरसेवकांच्या स्वाक्षरीचं पत्र हे उपमहापौर कृष्णा पाटील आणि गटनेते मुकेश मोकाशी यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्तांना दिले। भाजपच्याच नगरसेवकांनी या विषयावर चर्चा केली नसल्याचं सांगून करवाढीचा प्रस्ताव हा एकमतानं मंजूर करण्यात आला असल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे मालमत्ता करवाढीवरून ठाण्यात आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहे। सर्व विषयावरती चर्चा करू। परिवहनची पण दरवाढ होती, तशीच स्थावर मालमत्तेची दरवाढ होती, तर त्याच्यावर चर्चा करून आम्ही आमचं मत मांडू, त्याच्यानंतरच विषय मंजूर करायचा आहे धोरण ठरलं असताना काल हा विषय सर्वात शेवटी ठेवून हा विषयावर विना चर्चा न करता त्यांनी मंजूर करून डायरेक्ट दुखवटा ठराव घेतला आणि सभा संपवली। तर ह्याचा आम्ही विरोध करतोय। भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कर वाढीला आमच्या सर्व नगरसेवकाचा पक्षाचा विरोध आहे आणि ती भूमिका आम्हाला महापालिकेत चर्चा करून मांडायची होती, पण मित्रपक्षाने ती मांडू दिली नाही। ह्याचा आम्ही निषेध करत आहोत। सभागृहामध्ये जेव्हा हा विषय आला त्यावेळेला कोणत्याही सदस्यांनी त्या ठिकाणी विरोधात मतदान नोंदवलं नाही। सभागृहात हा विषय एकमताने मंजूर झालेला आहे। आपल्याला हे पटतं का? कुणाला गाफील कोण कुणाला ठेवू शकतं? अजेंडा येतो, अजेंड्यावर चर्चा होते, त्याच्यावर गटनेत्यांची बैठक होते, गटाची बैठक होते आणि त्याच्यानंतर सभागृहामध्ये विषय येतो। गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे तो विषय झाला।